पंचायत समितीचे सभापती संभाजी पालवे यांनी टँकरमध्ये बेकायदेशीररित्या पाणी भरण्यास प्रतिबंध केला, त्यावरून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला। या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करावी या मागणीसाठी वंजारी समाजाच्या वतीने पांढरी पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। पंचायत समितीचे सभापती संभाजी पालवे यांनी टँकरमध्ये बेकायदेशीररित्या पाणी भरण्यास प्रतिबंध केला, त्यावरून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला। या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करावी या मागणीसाठी वंजारी समाजातर्फे पांढरी पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। सुमारे 2 तास नगर औरंगाबाद रस्ता अडवल्याने वाहतूक खोळंबली होती। पाथर्डी, राहुरी व शेवगाव पंचायत समितीचे सभापती संभाजी पालवे यांनी शासकीय योजनेतून खासगी व्यक्तींना पाणी भरण्यास प्रतिबंध केला। या कारणातून या टँकर चालक व त्यांच्या सहकाऱ्यांनी 29 दिवसांपूर्वी संभाजी पालवेंवर जीवघेणा हल्ला केला। मात्र महिना उलटूनही अद्याप या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हा प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाने न घेतल्याने वंजारी समाजाच्या वतीने पांढरी पूल येथे रास्ता रोको केला। आरोपींवर 307 कलमान्वये गुन्हे दाखल करावे, त्यांना कडक शासन करावे अशी मागणी आंदोलकांनी केली। कारवाई न झाल्यास यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला। आज 29 दिवस झाले माझ्यावर तो खुनी हल्ला झाला। मी कोणत्या पक्षाचा, कोणत्या जातीचा, याच्यापेक्षा एक पंचायत समितीचा सभापती, त्या सभापतीवर एवढा खुनी हल्ला होतो आणि 29 दिवसात अजून काहीही कारवाई होत नाही। मला वाटतं हेच का आजचे दिन असं मला वाटतं। कारण तसं पाहिलं तर या जिल्ह्याचे पालकमंत्री हे गृहराज्यमंत्री आहेत आणि त्यांच्या जिल्ह्यात एका सभापतीवर जीवघेणा हल्ला होऊन सुद्धा त्यातले 2 पोलीस कर्मचारी असून सुद्धा अजून त्यांच्यावर साधी अटकेची कारवाई नाही झाली। मला वाटतं याच्यासारखं दुर्दैव कोणत्याही कार्यकर्त्याचं नसेल असं मला वाटतं। अत्यंत भ्याड आणि जीवघेणा हल्ला झालेला असताना पूर्वनियोजित असा हा तो हल्ला होता असं आमचं मत आहे आणि म्हणून त्या हल्ल्यानंतर आम्ही स्वतः एका मोठ्या शिष्टमंडळाने, सर्वपक्षीय शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती आणि त्यांना विनंती केली होती की या प्रकरणात संभाजी पालवे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि म्हणून या प्रकरणी जे आरोपी आहेत त्यांच्या विरुद्ध 307 हे कलम दाखल करावं आणि आरोपींना अटक करावी अशी आमची मागणी होती। आम्ही साधारण 1 महिन्यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन सुद्धा आणि एसपीने आम्हाला शब्द दिला होता की हे प्रकरण मी गंभीरपणे घेईल, मात्र एसपीने याच्यात ते गांभीर्य दाखवलेलं नाही असं आमचं मत झालं आहे आणि म्हणून आम्ही त्यांना त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे हा केवळ संभाजी पालवेवर हल्ला नाही तर हा माझं असं मत आहे, स्पष्ट मत आहे माझं की हा वंजारी समाजावर झालेला हल्ला आहे। वंजारी समाजाच्या पदाधिकाऱ्यांना टार्गेट केलं जात आहे। आज संभाजी पालवे आहे, उद्या सोमनाथ खेडकर असेल, देविदास खेडकर असेल, गैनीनाथ सिरसट असतील, अजून कुणी असतील। मला असं वाटतं की जाणीवपूर्वक वंजारी समाजाचं नेतृत्व संपवायचं आणि तरुण पोरांना नाउमेद करायचं अशा पद्धतीचं कटकारस्थान पाथर्डी, शेवगाव आणि राहुरी मतदारसंघात जाणीवपूर्वक होत आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व समाज बांधवाच्या वतीनं पांढरीच्या पुलावर हे आंदोलन करतोय। आमची प्रमुख मागणी आरोपी अटक झाले पाहिजेत आणि जे आरोपी आहेत त्यांच्यावर 307 कलम लागू केलं पाहिजे। आज रस्ता रोको करून जर प्रशासनानं काही कार्यवाही केली नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल आणि वंजारी समाजाचा काय असंतोष असतोय हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आजच्या आंदोलनात तुम्हाला बघायला मिळेल। आमची विनंती आहे प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला की आत्ता तुम्ही तात्काळ आरोपींना अटक करा आणि त्या आरोपीच्या विरुद्ध 307 प्रमाणे गुन्हे दाखल करा, नसता या आंदोलनानंतर आम्ही पुढच्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट करणार आहोत। पदाधिकाऱ्यांवर होणाऱ्या या हल्ल्यांमुळे शासनाच्या योजना राबवणे जिकिरीचे बनले आहे। आरोपींवर कारवाई व्हावी अशी मागणी आंदोलकांतर्फे करण्यात आली। माननीय सभापती पालवे साहेबांना हल्ला झालेल्या आरोपीला अटक न करणाऱ्या प्रशासनाचं दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी।
आरोपी अटक कधी करणार हे तुम्ही सांगा. प्रतिनिधी अमीर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर.